तुमच्या कालखंडात ज्या गोष्टी म्हणजे बरोबर असायच्या त्याला मार्क मिळायचे आणि ज्या गोष्टी चुकलेल्या असायच्या त्याला 0 मार्क मिळायचे. पण शेवटी मोजलं काय जायचं? जे बरोबर आहे ते मोजलं जायचं. काहीतरी लिहिलंय ना तर त्याला मार्क मिळायचे. आता तसं नाही आहे. आता जे बरोबर आहे त्याला मार्क मिळतात आणि जे चुकीचं लिहिलं गेलंय त्याला मायनस मार्क मिळतात. म्हणजे 2 बरोबर आणि 2 चुकीचे लिहिलं गेलं तर 0 मार्क मिळतात. आणि आजोबा तुमच्या कालखंडात मायनस मार्क मिळत नव्हते, आता मायनस मार्क पण मिळतात. वेगळं आहे. आजोबा मात्र अतिशय शांतपणानं हे सगळं ऐकत होते. ते म्हणले, बाळा चांगलं आहे की, उलट आमच्यापेक्षा तुमचा अभ्यासक्रम चांगला आहे. नातीला जरा आश्चर्यच वाटलं. कसं काय आजोबा? आजोबा म्हणाले, अगं बाळा, आमच्या कालखंडात काय व्हायचं माहिती आहे?